आता असं आहे की फॉर्म भरले आहेत, अजूनही भेटीगाठी बोलणी सुरू आहेत. बऱ्याच वेळेला राजकीय पक्षामध्ये राजकारण या शब्दाचा नीट अर्थ समजून घ्या. राजकारण म्हणजे राज आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न. त्या प्रयत्नामध्ये ज्या काही युक्त्या असतात त्याच्यामध्ये भरून ठेवायचा असतो. मग भविष्यातलं काही मागायचं असतं, काही वस्तू मागायची असते, काही शब्द मागायचे असतात. माझं असं मत आहे की अजूनही सगळे मागे घेऊन दोन्हीकडे बिनविरोध देतील, पण नाही घेतलं तर निवडणूक होईल दोन्ही ठिकाणी. हे बारामती तर जिंकणं म्हणजे वनवेज असते. राहुरीला पण आमच्या कर्डिलेंनी ज्या प्रकारचं काम उभं केलंय, त्यांच्या मुलालाच तिकीट मिळालंय, आम्ही जिंकू. माणूस तू आणि मी सुद्धा शेवटच्या आशेपर्यंत जगतो. तू पण. चल आता आणि कार्यकर्त्यांना कानमंत्री दिलेला आहे. हा 3.25 वर्ष निवडणूक आली आहे. कशा पद्धतीने काम करायचं आहे, काय वाटतं कशा पद्धतीने पुढे बोलवायचं? असं आहे की जर जे स्वप्न मोदीजी घेऊन निघालेले की 47 साली देश आर्थिकदृष्ट्या जगात एक नंबरवर न्यायचा, आणि ते आतापर्यंत वाटत असेल की हे करतील की नाही, पण 11व्यावरून 3ऱ्यावर आणला त्यांनी. तर तो करायचा असेल तर मधल्या काळातली सगळी सरकार भारतीय जनता पार्टीची राज्य केंद्र यावी लागतील. त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या मी मांडल्या. एक आहे बूथ प्रमुख नीट करून घेणं, त्याच्या आधारे SIR नीट करून घेणं, आणि नेत्यांनी मतदारसंघाचं डिलिमिटेशन कडे लक्ष ठेवलं. हे झालं तर मग 29 आणि 34, मग 39, मग 44, मग 49 हे काय अवघड आहे असं मला वाटत नाही. तर निवडणूक हे एक शास्त्र आहे, ज्या शास्त्रामध्ये लोकांशी संपर्क, लोकांशी संवाद हे जसं महत्वाचं आहे, तसं ज्यांच्याशी संवाद साधायचे ती नावं तर मतदार येते असायला पाहिजे. SIR मध्ये कार्यकर्त्यांनी लक्ष नाही घातली तर अरे हे नाव असताना तर आपल्यालाच पडणार यार, मग नंतर बघून काय उपयोग आहे. त्यामुळे मी मुन्ना साहेबांनी इतिहास मांडला, मी भविष्य मांडलं.